अजित पवारांसोबत रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकरांची चर्चा झालेली आहे। वाद मिटला असं म्हणता येणार नाही असं माधवी खंडाळकर यांनी म्हटलंय। जे काय झालं ते पोलीस यंत्रणा तपास करून निर्णय देणार असं खंडाळकरांनी म्हटलेलं आहे। तर माधवी खंडाळकरांचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला असा सवाल रुपाली पाटलांनी केलाय। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर गुन्हा दाखल झालाय असं रुपाली ठोंबरे पाटलांनी म्हटलंय। या चर्चेला स्वतः दादा होते, स्वतः विरोधी जी कोणी आहे मत मांडणारी रुपाली पाटील ठोंबरे, तिच्या घरचे, माझ्या घरचे एवढे सगळेजण तिथे उपस्थित होते। काय चर्चा झाली? चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं, वाद मिटला असं म्हणता येणार नाही। आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय आहे ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे। वरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं। बीड मधनं इथं मी येतो, या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता, तो वाद संपवण्यात आला होता। पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपींकडे तसा अर्ज केलेला आहे।